फर्स्ट मध्ये काय काय शिकलात हे पाहूया. फर्स्ट we take a definition of trigonometric function with the help of standard unit circle. स्टँडर्ड युनिट सर्कलच्या सहाय्याने आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या डेफिनेशन्स केलेल्या आहेत. Here measure of angle XOP is in a standard position and its measure is theta. Length of OP हा आपण स्टँडर्ड युनिट सर्कलचा घेतला तर लेंथ OP is 1. लेंथ OP 1 आहे, that is radius of the circle is 1 and coordinates of point P are x and y. Then we define trigonometric functions, that is cos of theta is x upon r. Here radius is 1 and therefore it is x upon 1, that is equal to x. That is simply cos theta is equal to x. Sin theta is y upon r. Again it is y. आणि साइन आणि कॉसच्या व्हॅल्यूज जेव्हा आपल्याला माहित होतात तेव्हा उरलेल्या चार ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज मिळतात. त्या कशा आहेत? दॅट इज tan थीटा कसा डिफाइन होतो? विच इज अ साइन अपॉन कॉस. cot theta is cos upon sin. sec theta is a reciprocal of cos and cosec theta is a reciprocal of sin. या प्रकारे आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज मिळवू शकतो. म्हणजेच कॉस आणि साइन च्या मिळाल्या की इतर सर्व व्हॅल्यूज मिळत आहेत. आतापर्यंत तुम्ही जी ट्रिग्नोमेट्री डिफाइन केली होती ती फक्त 0 to 90 यासाठीच मर्यादित होती. इथून पुढे आपण जी ट्रिग्नोमेट्री डिफाइन करतो, जी डेफिनेशन्स आपण घेतली ती फॉर एनी अँगल थीटासाठी आणि म्हणूनच आपण स्टँडर्ड युनिट सर्कलचा वापर केलेला आहे आणि ट्रिग्नोमेट्री डिफाइन केलेले आहे. That is cos theta is equal to x upon r and sin theta is y upon r. हे विसरायचं नाही. नेक्स्ट आपण बघूया आणखीन तुम्ही काय शिकला. तर in a different quadrant signs of trigonometric functions. First quadrant which is made from positive x axis हा आहे x axis आणि y axis. पॉझिटिव्ह x axis आणि पॉझिटिव्ह y axis म्हणजे x पॉझिटिव्ह y पॉझिटिव्ह. cos थीटा ची व्हॅल्यू आपण काय डिफाइन केले? x. sin थीटा बरोबर y. x आणि y दोन्ही व्हॅल्यूज कशा आहेत? पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह. and therefore tan theta, cot theta, sec theta, cosec theta are all positive. That is in the first quadrant all positive. All positive आहे. फर्स्ट मध्ये सगळ्याचे सगळे पॉझिटिव्ह आहे कारण हा क्वाड्रंटच x पॉझिटिव्ह आहे, y पॉझिटिव्ह आहे, कोणच निगेटिव्ह नाही आहे का? कोणतीच व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. असं सेकंड क्वाड्रंट मध्ये होतं का? थर्ड मध्ये असेच आहेत का? हे सर्व आपण विथ प्रूफ करूया. म्हणजे सगळ्याचे सगळं आपल्याला इथं पटल्या अशी नाही ते घ्यायचं नाही. मग बघूयात तर याच्यासाठी सेकंड क्वाड्रंट which is made from negative x axis and positive axis. कोण पॉझिटिव्ह आहे? y पॉझिटिव्ह आहे. y पॉझिटिव्ह म्हणून sin थीटा पॉझिटिव्ह. आणखीन कोण पॉझिटिव्ह? sin चा रिसिप्रोकल cosec पॉझिटिव्ह. In second quadrant sin and cosec positive, remaining 4 दोन पॉझिटिव्ह आहेत. एकूण 6 ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आहेत. दोन पॉझिटिव्ह तर उरलेले 4 तिथं निगेटिव्ह आहेत. कोणकोणते 4 निगेटिव्ह आहेत? cos, tan, cot आणि cosचा रिसिप्रोकल sec असे हे 4 निगेटिव्ह आहेत. दोन पॉझिटिव्ह आहेत आणि म्हणून आपण जो पॉझिटिव्हचा आकडा लहान आहे त्याच्याबद्दल बोलूया. sin and cos, cosec are positive. In the third quadrant which is made from negative x axis, negative y axis. Both negative. x ची व्हॅल्यू निगेटिव्ह, y ची निगेटिव्ह. दोघेही sin आणि cos दोघेही निगेटिव्ह आहेत. मग कोण पॉझिटिव्ह असू शकतं का? तर sin आणि cos चा रेशो जेव्हा आपण इथं बघा that is tan theta which is sin upon cos. हा काय होईल? निगेटिव्ह अपॉन निगेटिव्ह that is a positive and therefore tan theta and its reciprocal cot
and last in a fourth quadrant. कसा तयार होतो fourth quadrant? पॉझिटिव्ह x axis, निगेटिव्ह y axis. कोण पॉझिटिव्ह आहे? x पॉझिटिव्ह म्हणजेच cos पॉझिटिव्ह आणि cos चा रेसिप्रोकल sec पॉझिटिव्ह. आणि दस इथं म्हणून आपण तीन वाक्य तयार करू शकता. पहा, एक नीट करून दाखवते. In the first quadrant all positive, तो जमता sin and cosec. कुठे कुठे पॉझिटिव्ह आहे? are positive in first and second and कॉमन negative in third and fourth quadrant. अशाच प्रकारे आणखी दोन वाक्य तुम्हाला तयार करता येतील. tan and cot are positive in first and third quadrant and negative in second and fourth quadrant. Last, cos theta and sec theta are positive. कुठे कुठे पॉझिटिव्ह? सगळेजण पॉझिटिव्ह आहेत पहिल्यात. आणि कुठे पाहायचे? तर चौथ्यामध्ये पॉझिटिव्ह आहे, फर्स्ट अँड फोर्थ क्वार्टर, अँड निगेटिव्ह इन सेकंड अँड थर्ड क्वार्टर. या प्रकारे आपण तीन वाक्य ही लक्षात ठेवू शकता. किंवा याच्यासाठी दुसरी एक आयडिया आपल्याला आहे, ऑल साइन टॅन कॉस. हे प्लस साइन द्यायचं, छोटं अगदी द्या, ASTC, दॅट इज ऑल साइन टॅन कॉस. या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. या आयडियाज आहेत आणि या आयडियाज तुम्हाला खूप उपयोगी पडणाऱ्या आहेत. नेक्स्ट आपण जाऊया. तुम्ही अँगल्स इन ए क्वाड्रंट बघितलं, त्यानंतर तुम्ही ठराविक अँगल साठी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज पाहिजे. तुम्ही अँगल 40 डिग्रीची व्हॅल्यू इथं शोधू शकता का? नाही. कोणत्या अँगलची पाहिजे? 30, 45 आणि 60. तसंच सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला तर इथं 30, 45, 60. इथं काय करता? परत 60 आणि 90 झाला. 90 मीन्स पाय बाय 2. इट इज अ पाय, इट इज अ 3 पाय बाय 2. हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला अँगल्स रेडियन मध्ये लगेच सांगता आले पाहिजे. हा प्रत्येक क्वाड्रंट 90 चा आहे. दॅट इज 90. अगेन 90 ऍड करा. दॅट इज 180. दॅट इज पाय. 3 पाय बाय 2. 2 पाय. इट इज 5 पाय बाय 2. y एक्सिस कसा घ्यायचा आहे? पाय बाय 2 च्या ऑर मल्टिपल मध्ये. 1 पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5, 7 पाय बाय 2, 9 पाय बाय 2, 11 पाय बाय 2, 13 पाय बाय 2. ऑर मल्टिपल मध्ये y एक्सिस घ्यायचा. तर x एक्सिस कसा मल्टिपल आहे? इज इव्हन टाइम ऑफ 90. हा 90 आहे का? नाही. हा 180 आहे. हा सगळे टाइम्स म्हणजे n टाइम्स ऑफ पाय किंवा इव्हन दॅट इज सम नंबर्स घ्यायचे. कसे घ्यायचे? 2 पाय बाय 2, 4 पाय बाय 2, दॅट इज 6 पाय बाय 2. म्हणजेच तुम्ही आणखीन काय सांगू शकता? अलॉंग x एक्सिस. x एक्सिस ही कशी डिफाइन होते? थोडक्यात आपण याच्या आयडियाज तुमच्याकडे असेल. इज इव्हन टाइम्स ऑफ 90. करेक्ट. y एक्सिस कशी डिफाइन होईल मग? ऑर टाइम्स ऑफ 90. x एक्सिस डिफाइन होते इव्हन टाइम्स ऑफ 90. y एक्सिस डिफाइन होते ऑर टाइम्स ऑफ 90. आता याची काय गरज आहे का? आहे. पुढे जाऊन आपल्याला अलाइन्ड अँगलचे फॉर्म्युले प्रूव्ह करत असताना किंवा त्याच्या आयडियाज लक्षात ठेवत असताना आपल्याला ऑड आणि इव्हन टाइम्स ऑफ 90 मध्ये कन्वर्ट व्हायचं. ऍक्च्युली तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर x एक्सिस ही इव्हन टाइम ऑफ 90 किंवा n टाइम्स ऑफ पाय असं n टाइम्स ऑफ 180 हेही म्हणता येतो. मात्र आपण सगळेच 90 च्या मध्ये कन्वर्ट करूया आणि मग तुम्हाला ही आयडिया मिळेल. अशा प्रकारे तुम्ही इथं फक्त काय म्हणताय की 46 डिग्रीचे आपण अँगलची व्हॅल्यू काढू शकतो का? तर नाही. आपल्याला काय मिळायला पाहिजे? तर तो ट्रायंगल हा 30, 60, 90 चा असेल किंवा तो 45, 45, 90 चा असला पाहिजे. इतर अँगलसाठी आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज काढू शकत नाही. आपल्याला अशा व्हॅल्यूज काढायचे असतील तर आपण लॉग टेबलचा वापर करतो आणि
ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज काढत असतो बा. नाव नेक्स्ट इथं बघूया. हे काही आपण आयडियाज आपण घेणार आहोत. तुम्ही काही अँगल्स इथं डिफाईन केलेत बा. 0, 90 च्या व्हॅल्यूज पटपट तुम्ही सांगता. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. तुम्ही ती उत्तरं मनातल्या मनात पण द्यायची आहेत. हा एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट आहे. किती अंतरावरती दाखवलाय? हा 1 युनिट वरती आणि म्हणून एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट काय आहे? 1, 0. हा जर तितक्याच अंतरावरती असेल तर तोच असेल का? नाही. हा -1, 0 असेल. हा तोच लिहिता येईल का? वाय ऍक्सिस वरचे पॉइंट्स दिसला? करेक्ट. 0, 1 आणि हा आहे 0, -1. हा अँगल किती डिग्रीचा आहे? एक्स ओ पी. आपण या प्रत्येक पॉइंटला पी हेच नाव दिलं. ओके. इथं बघा बरं एक्स ओ पी किती डिग्रीचा आहे? 0 डिग्री. म्हणजेच 0 डिग्रीच्या सर्व अँगलला तुम्ही सर्व ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स डिफाइन करू शकता. फक्त आणि फक्त तुम्ही याचा वापर करायचा. आता या 0 डिग्रीसाठी x ची व्हॅल्यू किती आहे? 1. y ची व्हॅल्यू किती आहे? 0. x आणि y माहिती असेल तर तुम्ही ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स लिहू शकता का? yes. तर मी काही सांगते पहा. sin 0 y ची व्हॅल्यू घ्या 0. cos 0 अँगल इथं आहे हा. तर cos 0 काय? which is the definition is x. म्हणजे sin 0 0 cos 0 1. आता मला इथं tan 0 सांगता येईल तुम्हाला? yes. 0/1 काही 0 न्यूमरेटरला असेल, डिनॉमिनेटरला 1 असेल तर ती व्हॅल्यू काय होते? yes. tan 0 is a 0. cot 0 1/0. yes. काय असेल हा? विचार करा. 1/0 नॉट डिफाईन्ड. sec 0 cosec 0 ह्या व्हॅल्यूज तुम्हाला इथं शोधता येतात. फक्त आणि फक्त तुम्हाला एवढा पॉइंट माहिती पाहिजे. अशा पद्धतीने मी तुम्हाला प्रश्न विचार. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ sin 90 अँड cos 90 युजिंग दिस? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ sin 90 अँड cos 90? तुम्ही काय विचार करा? sin म्हणलं की y कोऑर्डिनेट आणि cos थिटा cosचा अँगल विचारला तर तो x कोऑर्डिनेट. बरोबर का? गेम खेळताना गेम मध्ये कसं चाणाक्षपणे उत्तर द्यायचे अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला इथं उत्तर द्यावी लागतील. cos 90 म्हणजे तुम्ही पॉझिटिव्ह y ऍक्सिस कडे पाहाल. तिथले कोऑर्डिनेट्स 0, 1 आहे. म्हणजे cos 90 म्हणलं की x ची व्हॅल्यू 0 आणि sin 90 म्हणलं की 1. tan 90 इज नॉट डिफाईन्ड. का बरं? y/x 1 डिनॉमिनेटरला 0 व्हॅल्यू नॉट डिफाईन्ड. cot 90 is a 0. sec 90 is a sec which is the reciprocal of cos, again not defined. And cosec 90 is a 1/1, that is 1. हे उत्तर बघा, विचार करा आणि ह्या व्हॅल्यूज मला इथं सांगा कोणकोणत्या? cos 180 and sin 180. What is the value of sin 180 and cos 180 using this formula or using this figure? काय येईल? cos 180 x ची व्हॅल्यू पहा, sin 180 y ची व्हॅल्यू पहा. त्यावरून tan 180 डिफाइन होतो का? होतो. 0 येते. cot x ऍक्सिस वरती tan ची व्हॅल्यू 0 असते. along x ऍक्सिस tan is a 0 and cot ची व्हॅल्यू not defined. along y ऍक्सिस tan is a infinity किंवा not defined and cot ची व्हॅल्यू इथं 0 असते. ह्या दोन गोष्टी तुमच्या लक्षात येत असेल की along x axis tan ची व्हॅल्यू 0 असते आणि cot ची व्हॅल्यू डिफाईन होत नाही आणि along y axis tan ची व्हॅल्यू not defined असते आणि cot ची व्हॅल्यू 0 असते. नेक्स्ट आणखीन आपण बघूया. साइन ऑफ मायनस थीटा इज अ मायनस साइन थीटा. टॅन ऑफ मायनस थीटा इज अ मायनस टॅन थीटा. आधी आपण पहिल्यांदा साइन आणि कॉस साठीच बघूया. कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा. याचा प्रूफ्स तुम्ही पाहिलेले आहेत. हे नेहमी लक्षात ठेवा. साइन ऑफ मायनस थीटा इज अ मायनस साइन थीटा. तर कॉस ऑफ मायनस थीटा इज अ कॉस थीटा. बऱ्याच जणांना असं वाटेल की हीच व्हॅल्यू निगेटिव्ह
येते आणखी काय येत नाही तर तुम्ही विचार केलाय का की अलॉंग द तुमचा एक्स ऍक्सिस वरती कोणता अँगल आहे सुरुवातीचा म्हणजे इनिशियल आणि मग तुमच्या या अँगलचा हा अँगल जो काही आहे समजा थीटा असेल तर त्याचीच प्रतिमा आपण मायनस थीटा इकडे अँटी क्लॉकवाईज घेतला तर हे अँगल्स कसे येतात बरं कोणते ऍक्सिस कॉमन आहे एक्स ऍक्सिस म्हणजेच तुम्ही आता इथून इथं गेला आपण पी हा क्यू घेतला तर एक्स ची व्हॅल्यू काय राहिली इथला पॉइंट बदलतोय का नाही इथं समजा -1 तर कॉस ऑफ थीटाला व्हॅल्यू काय -1 आणि साइन ऑफ मायनस थीटाला पण तीच आहे कारण हा इथं जो काही आहे ही व्हॅल्यू इथं ही एक्सच आहे आणि इथं तीच चेंज कुठे झाला फक्त y का बरं होतं तो हा पॉझिटिव्ह y ऍक्सिस आहे आणि इथे जो येतो तो पॉझिटिव्ह y येत नाही इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हा कोणता आहे निगेटिव्ह म्हणजे x च्या व्हॅल्यूज मध्ये बदल होत नाही जो आहे तोच आहे म्हणजे इथं तुम्ही मायनस घेतला अँगल किंवा प्लस घेतला तर व्हॅल्यू सेमच राहते म्हणजे याला मायनसला आणि प्लसला दोन्हीला किंमत एकच राहते मात्र साइनला व्हॅल्यू चेंज होते इथं बघा कॉस ऑफ थीटाला y आले तर कॉस ऑफ साइन ऑफ थीटाला y येते तर साइन ऑफ मायनस थीटाला -y येते हे आपण विथ प्रूफच याचं पाहिलेलं आणखीन या चॅप्टर मध्ये तुम्ही काय काय पाहिलेलं आहे तर ती फंडामेंटल आयडेंटिटी ज्या तुम्ही 10वीतच शिकलेला आहात त्याच्यावरची काही एक्झाम्पल्स तुम्ही पाहिलेले साइन कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज अ सेक स्क्वेअर थीटा 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इज अ कोसेक स्क्वेअर थीटा अशा काही फंडामेंटल आयडेंटिटीज या चॅप्टर मध्ये आहेत बेसिक कन्सेप्ट क्लिअर करत असताना तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचे डेफिनेशन्स एक व्यवस्थित करा कॉस ऑफ थीटा इज अ एक्स कुणासाठी आहे फॉर द स्टँडर्ड युनिट सर्कल किंवा रेडियस 1 असताना रेडियस कोणतीही असो तेव्हाची डेफिनेशन जर लक्षात ठेवायची असेल तर नेहमीच कॉस ऑफ थीटा इज एक्स अपॉन आर आणि यावरून एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला सांगता येते आर कॉस थीटा अँड साइन ऑफ थीटा हीच खरी डेफिनेशन आहे वाय अपॉन आर वेअर वाय हे कोण आहे कोऑर्डिनेट्स आहेत आर साइन थीटा x and y are the coordinates of point P आणि म्हणून P चे कोऑर्डिनेट्स परत एकदा तुम्ही असे घेऊ शकता इज अ P r cos theta x ची व्हॅल्यू इथे आहे बघा r cos theta r sin theta अशा प्रकारे तुम्ही पॉइंट हे अतिशय महत्त्वाची डेफिनेशन आहे त्यानंतर तुम्ही मगाशी पाहिलं की प्लस साइन मध्ये r sin tan cos आणखीन एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरचे अँगल्स रॅडियन मध्ये कसे पटपट लिहिता येतात 0 π/2 2 π/2 3 π/2 4 π/2 5 π/2 6 π/2 7 π/2 8 π/2 9 π/2 10 π/2 11 π/2 आणि म्हणजेच तुमच्या लक्षात येईल along y axis odd times of 90 along x axis even times of 90 along y axis tan ची व्हॅल्यू नॉट डिफाइन असते तर along x axis tan ची व्हॅल्यू 0 असते अशा काही कन्सेप्ट इथं आपल्याला लक्षात घ्या आणि आणखीन एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा अँड कॉस ऑफ मायनस थीटा इज प्लस कॉस थीटा आणि यावरून ज्या काही व्हॅल्यूज उरलेल्या ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या येतात त्याही लक्षात ठेवा आणि एवढा पार्ट जर तुम्ही बेसिक कंप्लीट केला तर पुढचा चॅप्टर जो ट्रिग्नोमेट्री सेकंड आहे ज्यामध्ये अजूनही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला शिकायला मिळणार आहे ते आपण पाहूया ठीक आहे